विद्यार्थी मित्रांनो, NSSS आणि स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न नेहमी विचारला जातो. बघा प्रश्न काय आहे, जर 5 सप्टेंबरला मंगळवार आहे, ओके, 5 सप्टेंबरला कोणता वार आहे बेटा? मंगळवार. ठीक आहे, 5 सप्टेंबरला मंगळवार आहे. तर आपल्याला विचारलंय महात्मा गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? ओके, आता आपल्याला माहिती आहे महात्मा गांधीजींची जयंती कोणत्या तारखेला असते? ऑक्टोबर 2 तारखेला, म्हणजे 2 ऑक्टोबरला. आता आपल्याला काय करायचंय, हे जे 5 सप्टेंबर आहे, सप्टेंबर महिन्यामध्ये किती दिवस असतात? 30 दिवस असतात. आणि 30 मधून आपण 5 जर वजा केले तर आपल्याला किती दिवस मिळतात? 25 दिवस मिळतात. हे आपले सप्टेंबरचे झाले. आणि ऑक्टोबर मधले किती आहे? ऑक्टोबर 2 म्हणजे 25 मध्ये 2 मिळवले आपण ऑक्टोबरचे, तर ते झाले 27. आता या 27 ला जे आहे ते 27 ला तुम्हाला 7 न भाग द्यायचा आहे. ओके, 27 ला जर तुम्ही 7 न भाग दिला, जातो का पूर्ण भाग? जात नाही. त्यामुळं 7 त्रिक 21. ओके, आता या ठिकाणी खाली 7 तसेच ठेवायचे. 7 त्रिक 21. 27 मधून जर 21 गेले तर किती येतात? या ठिकाणी 6 येतात. म्हणजे आपल्याला बाकी किती येते? 6 येते. ओके, ही जी बाकी आहे हे आपल्याला 6 येते. तर आता आपण एकच काम करायचं, हा जो मंगळवार आहे या मंगळवारमध्ये आपल्याला 6 प्लस करायचे, म्हणजे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. सोमवार या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर येणार आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.